तर मित्रांनो कशा असतात, तर मी प्रसाद घड्याळकर तुमचा एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर मित्रांनो टॉपिक जुनोचा पण मेंबर नवीन आहे. काय बोललं तर समजा नसात तर व्हिडिओत पुढे समजाच. तर आता बघा शारणच्या कुंडात आम्ही कालच्या. तर म्हशी खाली आहेत ना, त्याच्यामुळे गाय चारा बघणार नाही, पाठूनच फिरता माझ्या. तर आता वडाच्या माटरी घेऊन जाते तिकडे. तर मित्रांनो आज वर इलंय रानात गाय घेऊन. तर आजचा ब्लॉग बघूया कशा प्रकारे होता तो. गेल्या ब्लॉगमध्ये खोपटेर कागद घातलेलं, आज कागद हाणल्यानंतर घालू का येऊ 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 लक्षातच नाही. मित्रांनो आजचा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर बाळी हे बघा पाठवून येता. तर आता हे काहीतरी बांधता येते का, आता ती गप राहायची नाही. तर मित्रांनो हे बघा आता हे बाळीक बांधलंय थोड्या उशीर, म्हणजे त्यांची ढोरावर येतात ना बांधून ठेवते ना, आता ती सरळ वर जाऊ बघता वांगड नसल्यामुळे ती का. तर वायझडे सावलीक बसले, म्हणजे आज ना पाऊस कमी आणि ऊन जास्त आहे बघा. तर त्याच्यामुळे आज सावलीक बसले जरा. मगाशी म्हटल्याप्रमाणे टॉपिक जुनोच पण मेंबर नवीन. त्या तुमका जर समजला नसत तर आता सांगते की तुमका माहीत असत की आपण एक कुत्रो आणून दिलेलो एका सार्थक म्हणजे पद्माकर काकाक शेजाऱ्यांकाच आपल्या. तर तो पहिलो समीर दादा आणून दिलेला आहे. तर त्यांच्याकडे ना तो बोंबटाक लागलो, तर कुत्री वगैरे नाहीत म्हणा त्यांच्याकडे. तर तो म्हणालो माका नको हा. तर म्हटला कुत्रो तर बरो हा, जवळपासच राहा खो म्हणून मी पद्माकर दादाक विचारलं. तर तो बोललो की घेऊन ये, कसं काय हा तो बघूया. तर तोच आणून दिला आहे त्यांका. कुत्रा एक नंबर हा. तर मग व्हिडिओ वगैरे टाकला असेल ना तर समजला असतात, तुमका दाखवता येतात तो कुत्रो. तर बघा टॉपिक जुनोच पण मेंबर नवीन. तर ह्योच तो कुत्रो आणून दिलेला आहे मी पद्माकर काकाक. तर त्याका तो आवडलो आणि आपण ठेवून घेतलं होतं का. आमच्या कुत्र्यांत तो सरमिसळ राहता, त्याच्यामुळे घेऊन येईल. राखणे येईल हळूहळू येतात, वर गेले वाटत्या. तर त्यांचा जो कुत्रो आहे ना तो आम्हीच दिलेलो, म्हणजे आपली जी काळी कुत्री होती ना तिचोच पोर. पण तो कसो एका बाजूक असल्या कारणानं ना आपले कुत्रे जरा त्याका तिसपा टावतात. तर त्याच्यामुळे ना तो भीता, मग त्याका आता पिटले नाही, वर गेलो तो. वर खाई गेले काय केले नाही काय माहीत. तर हे बघा ह्योच तो कुत्रो बारको. तर हे जरा त्याका लूत लागत होती, पण गोळी वगैरे दिले ती आता बरी होतील या. तर बघा आता थोड्या अवसरात वर पण जाऊया. तर मित्रांनो हे बघा तकडेसून आपलं रॉकी येईल आणि हे बघता बघा कसं त्याका तू कोण वेगळंच वाटतं. तर ओळखीचं असल्यामुळे शेपटी आहे होता हे बघा. तर तिकडेसून नाता काय आता गाय का अशी आडी आडी लावते टोपी एक, म्हशी ह्या बाजूनच खालसून. तर म्हटलं गाय ह्या बाजून लावूया. तर आता चरत वर जायत, मग थैसून मग डायरेक्ट वर ताणायचे. तर बाळी एक आता हडी लावले खाली, पण खरी गेली काय माहीत. खाई गेली हयली ती वर चढली तडी. ती बघा तड्या ती म्हशी कसं रशी बघा काढून हातात घेतलंय, म्हटलं काहीतरी हडकान. तर म्हशी गेले तडे आणि ही बघा करता आणि म्हशी तकडे गेले ते बघा. आणि बाळी होय आपली आता तिकाव थोड्या वेळानं लावते हयसून जरा चरान दे म्हटलं. तर बघा नजारा बघा. तर मित्रांनो पाठी आपले दोन आहेत दोन. तर आता खोपटेच जाते पाहतात आहे बघा रशी आणि काठी, आणि पाठीक कागद आहे म्हणजे कमरे. तर आज ना आकडेसाठी आपल्याकडे एकच आकडे ती काकाक हवी असता. तो खत्री गेलो तर तेका हवी असता, मी असो रानात दिले तर माका हवी असता. एकाच टायमाक दोघा जण खय जाऊचे असले ना रानात तर गडबड होतं. त्याच्यामुळे आज ना आपल्या नवीन आकडी करूसाठी ना लाकूड नव्हता. तर कशाचा लागता लाकूड
आम्ही तुमका सांगेन पुढे. तर आता पहिलं आधी खोपटेच जाऊया. बघा पाठी दोन डॉन रॉकी आणि बारक्या. घाम तर भरपूर इला व्हायचो. तर मित्रांनो मगाशी खाली गेलेलो सगळीजण, कारण ढोरं आपली आता त्या सकलात खाली. दाखवते आता जाऊन परत जातलंय तर दाखवते. नंतर आपल्या आकडे एक ना एक लाकूड हवा होता, तोडून विडून हय ठेवलं आणि खाली नेऊ विसरलंय. तर आता नेऊ केलंय. हा ह्या बघा सायल्याचा लाकूड. तर एकच आकडी होता ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात खूप. ते बघा छोटा डॉन त्याला बारकी आहे. तर तात नेऊ गेले. आता तडे नाही जायत पुढे, थैसून शॉर्टकट आहे, थैसून उतरण मग त्या सकलात जाते पुढे. चला मित्रांनो मी आता खालच्या सकलात दिले बघा वीरेंद्र काकाचं जे. तर ऐसून ना नजर भारीच दिसता, म्हणजे रस्तो वगैरे हा दिसता दुर्गावाडीक जाऊचो. आणि बघा तुमका दाखवते आता. तर हा बघा पाऊस असलो ना का ह्याच्यापेक्षा भारी दिसता, एकच नंबर. म्हणजे किती लांब लांब घरा बांधलेली ते बघा. डोंगरान तू होतं हय परत घरा आहोत तर पूल आणत हवे थैसून हय एक घरा तू वाटिंकडे ते. आणि हे बघा ह्यो रस्तो दुर्गावाडीचो. हडे धबधबे वगैरे आहेत, बघूया ट्राय करूया 2-3 दिवसात जाऊचो बघा. आणि हडे आपली ढोरं चरतात. तर मित्रांनो आता वाजले आहेत बरोबर 1:30 वाजलो. आणि पहिले कसे माहिती बैल वगैरे असत नव्हते ना आपले, तेव्हा आपल्या घरात जायचं का 3 वाजायचे, बरोबर 3 वाजायचे. 3 3:15 म्हणजे 3च्या पुढेच वाजायचे आपल्या घरात जाऊ. पण आता आपली गाय तशी नाही, गाय चरली ना काय मग उभी राहता वाटेक लागाक बघता. मग 1-1:30 वाजता तिथं चरण झाला का मग आपल्या लवकर घरात जाऊ गावता. तर आता पुढे वीरेंद्र काकाची म्हस गेली आहे, त्याच्यामुळे ती फटाफट चालतं आता ही तिच्या वासात. तर हे बघा ह्यो ना हरवलेलो खै गेलो काय माहिती. पुढे येऊन बघते तर हडे पुढे होतो मी, होतं भिकार माटीर एवढे पुरे. तर आता जाऊया घरा. आता मित्रांनो नुकतोच इलंय रस्त्यावर आपल्या, म्हणजे आपण गाडी वगैरे लावतो ना थैलं. अजून वाड्यात नाही जाऊ. भूक तर जाम लागली, सकाळी भाकरी खाऊन नाही जाऊ ते, त्याच्यामुळे भूक लागली जाम. इका आणलंय चरून. आता माझा काय ये बारको पाटी आहे. तर बघा घराकडे येईल आहे. हे बघा आपलं ससो खाता कोबीचं पालो घातलेलो हा तो खाता. हे बघा आज ना अर्धवटसून पळा नेली दोघा जाणं खोळी घी भातबीत घालून झालो. रॉकिंग थोडंसं खाऊक नाही. चेहरो पुरो काळवंडलो आणि संध्याकाळी एकटे जाऊचा. तर त्याचं ब्लॉग बनेल समजत तुमका कसा काय. तर आपल्याला एक नवीन गाय घ्यायची आहे, तीच बघू जायची आहे. तर ती कदाचित दुसऱ्या ब्लॉगमध्ये दिसत तुमका, म्हणजे अजून घ्यायची म्हणजे बघू जायची आहे. तर बघा पाठीमागे 4 2 अंडे हाणून ठेवलेले होते. तर आजचं ब्लॉग कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा, शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल सबस्क्राईब करा. चला तर मग भेटाय आता पुढल्या व्हिडिओत.